काही बखरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर पण म्हणजे जिवंतपणी तर त्यांना सुख भेटलंच नाही. स्वकीय किंवा बाहेरचे औरंगजेबासारखा बलाढ्य मुघलांचा बादशाह स्वतः 7 लाखाचं सैन्य घेऊन इथे स्वराज्यावर आला. त्यात स्वकीय मंत्रिमंडळातील बहुतेक लोक किंवा या सगळ्या राजकारणामध्ये संभाजी महाराज तर एकदम म्हणजे चलबिचल झाले असेल त्यांची एकदम. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही बखरकरांनी अशा संभाजी महाराजांविषयी थापा मारलेल्या आहेत ना, म्हणजे जिवंतपणे तर सुख त्यांना भेटलंच नाही. स्वकीय त्यात औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू 7 लाखाचं सैन्य घेऊन इथे स्वराज्यावर आला. स्वकीय मंत्रिमंडळात चाललेली रणधुमाळी या सगळ्या राजकारणाचा त्यांच्यावर तर प्रभाव म्हणजे त्यांना तो माणूस काय त्या जागी फील करत असेल ना, सांगू नाही शकत. जेव्हा हे सगळं छत्रपती शिवाजी महाराज वरतून बघत असेल ना, त्यांच्या मनात फक्त एकच उणी उठत असेल की ज्या लोकांसाठी किंवा ज्या हिंदू धर्मासाठी मी माझी पूर्ण हयात घातली, त्या लोकांमधील काही लोकांनी फितुरी करून किंवा काही दगाबाजी करून माझ्या या पोराचे असे हाल केले. ते जेव्हा वरतून बघत असेल ना छत्रपती संभाजी महाराजांना, शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्या मनात काय वादळ उठले असतील ना, हे त्यांनाच माहिती असेल. काही बखरकर म्हणजे या घटनेचं उल्लेख करताना काही बखरकर रॉबर्ट आम, मनुची तर लिहितो तो संभाजी दारूच्या नशेत होता किंवा स्त्रिया लंपट, अशा गोष्टींचे हे असे उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांना वापरण्यात आलेले इतिहासामध्ये. रॉबर्ट आम झाला किंवा मनुची झाला, खाफी खान झाला, साकीब मुस्तेद खान झाला, इंग्रज झाले, ईश्वरदास नांगर झाला, या बखरकरांनी सगळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यापासूनची माहिती लिहिलेली. या सगळ्या बखरकरांनी लिहिलेली माहिती पूर्णपणे IQ या गोष्टींवर आधारलेली असून त्या सगळ्या माहितीमध्ये एक वाक्यता आढळत नाही आपल्याला. याचं कारण असं की ही जेव्हा घटना घडली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या किंवा त्या ठिकाणी, त्या घटनेच्या ठिकाणी या सगळ्या वर्णन करणाऱ्या बखरकरांपैकी एकही माणूस इथे उपलब्ध नव्हता किंवा तिथे होता नव्हता. ह्या सगळ्या ज्या बखरत्यांनी लिहिल्या, सगळ्या संभाजी महाराजांचं जीवन जे रंगवण्याचा प्रयत्न केला, हे सगळं IQ गोष्टींवर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.